सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मात्र नांदगाव तालुक्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस न बरसल्यानं तालुक्यातील नाग्या, साक्या, माणिकपुंज हे धरण भर पावसाळ्यात कोरडठाक पडलंय, तर मन्याड धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे। पाऊस लांबल्यास नांदगाव तालुक्यातील शेती सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता प्रचंड वाढली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यामध्ये पावसाने हाहाकार माजल्याचं पाहायला मिळते। पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणं जे ते या ठिकाणी भरले। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो तो नदी पात्रात करण्यात आल्यामुळे नदी नाले जे ते या ठिकाणी तुडुंब भरून वाहताना दिसत आहे। असं चित्र असलं तरी नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागामध्ये मात्र चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस होत असल्यामुळे या भागातील धरणं जे ते कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळते। मी आता नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या या लघु प्रकल्पाला आहे। जवळपास 365 सेप्टिक क्षमता असलेले हे जे धरण आहे ते अद्यापही कोरडे ठाक असल्याचं पाहायला मिळते। नाग्या साग्याबरोबर माणिकपुंज असेल, मन्याड असेल या धरणात देखील अत्यल्प पाणी साठा जो तो पाहायला मिळतो। त्यामुळे या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न जो तो गंभीर होताना दिसतोय। नाग्या साग्या आणि माणिकपुंज धरण म्हणजे ते पूर्व भागातील अनेक गावांचा शेती सिंचनाचा प्रश्न जो तो या धरणावर अवलंबून आहे। त्याचबरोबर माणिकपुंज धरणावर जो आहे ते नांदगाव शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो त्याच्यासाठी पाणी जे ते आरक्षित करण्यात आले। मात्र अद्यापपर्यंत ही धरणं जे या ठिकाणी कोरडी ठाक असल्यामुळे पुढच्या काळामध्ये पिकांसाठी लागणाऱ्या शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न जो तो या ठिकाणी गंभीर बनणार आहे। आणि अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या काळामध्ये नांदगाव असेल किंवा नांदगावच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर होणार आहे। आणि त्यामुळे भीषण टंचाईचा सामना जो आहे तो या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना करावा लागणार आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, नांदगाव, नाशिक।